हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण 36 चेस्ट साईजचं प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज कट करणार आहोत. तर सगळी जेवढीही मापे आहेत मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेली आहे. तर आता त्याच मापानुसार आपल्याला इथे कटिंग सुरुवात करायची आहे. तर 13.5 इंच आपली रेडी ब्लाऊजची हाईट होती, तर त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 14.5वरती मी पॉईंट दिला. नंतर जे शोल्डर आहे ते घेतलेलं आहे मी 5 इंच, कारण आपला जो मागचा गळा आहे तो खूप असा डीप आहे, त्याच्यामुळे 5 इंच शोल्डर घेतलं. त्यानंतर आता इथे 2.5 इंचाची शोल्डर पट्टी मला रेडी ठेवायची, तर त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन 3.25 इंच शोल्डर घेतलं. त्यानंतर खालीसुद्धा 5 इंचावरती एक पॉईंट देऊन एक सरळ लाईन इथे मारून घेतली. त्यानंतर आता मुंड्याची जी हाईट आहे ती घेतलेली आहे मी 6 इंचावरती. त्यानंतर सरळ एक लाईन मारून घेतली आणि एक बॉक्स इथे तयार केला. नंतर जी चेस्ट लाईन आपली तयार झाली त्यावरती जे ही चेस्टचं मार्जिन आहे ते केलं. त्यानंतर 1.5 इंच माझी शिलाई मार्जिन आहे मी तीसुद्धा इथे ठेवून घेतली. त्यानंतर ज्या वेस्ट लाईन आहे त्यावरती आपली जेवढी ही वेस्ट आहे तर इथे 7.5 इंचाची वेस्ट, 1 इंच बॅक टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन जे आहे मी मार्जिन केली आणि इथं चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन दोन्हीही जॉईंट करून घेतल्या. त्यानंतर मुंड्याचा आपल्याला गोलाई द्यायची आहे, तर क्रॉसमधून 1 इंच घेऊन मी इथे मुंड्याची गोलाई देऊन टाकली. त्यानंतर इथे जे आहे जो मागचा गळा आहे तो आहे 10 इंच रेडी, तर त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन 11.25वरती मी एक पॉईंट दिला आणि गळ्याची रुंदी जी आहे ती 2.5 इंच देऊन एक बॉक्स इथे तयार करून घेतला. त्यानंतर गळ्याची गोलाईसुद्धा इथे देऊन टाकली. त्यानंतर इथे जे आहे बॅक नेक डीप आहे म्हणून आपले शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात, तर 1/2 इंचाचा शोल्डर स्लोप इथे देऊन दिला. त्यानंतर मागचं जेही आपला बॅक पार्ट होता तो इथे रेडी झाला आहे ड्राफ्टिंग. त्यानंतर मी पूर्ण इथे कट करून घेते अगोदर. यानंतर आपल्याला कट करायचा आहे फ्रंट पार्ट. तर त्यासाठी जे आहे सगळ्यात अगोदर हुक आणि आयच्या पट्टीसाठी 1/2 इंच अगोदर जे आहे मार्जिन इथे मी घेऊन घेतली आहे. त्यानंतर आपला जोही बॅक पार्ट आहे तो व्यवस्थित आपल्याला जी मी मार्जिन आपण 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे त्याला सोडूनच बाहेर आपल्याला ठेवायचं आहे, त्याच्या आत आपल्याला ठेवायचं नाही आहे. त्यानंतर जी ही शोल्डर पट्टी, मुंडा आणि जी हाईट आहे मी ती इथे घेत आहे. तर सगळ्यात अगोदर शोल्डर पट्टी जी आपली होती त्याची मार्किंग केली, त्यानंतर मुंड्याची सुद्धा मार्किंग केली. आता इथे जे आहे आपण फ्रंट पार्ट कट करतो, तर आपण नेहमी जे आहे फ्रंट पार्टमध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर मागच्या बाजूला मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तर अजून खाली 1 इंच अजून वाढवून मी इथे 1 इंचाची पॉईंट देऊन एक सरळ स्ट्रेट लाईन इथे मारून घेतली आहे. त्यानंतर जो बॅक पार्ट आहे तो इथे मी उचलून घेतला. त्यानंतर जे आहे आपल्याला आता जे मुंड्याची मार्किंग आहे ती व्यवस्थित इथे करून घ्यायची आहे, कारण इथे समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला जो की 1/2 इंच आतून असतो. तर 1/2 इंच आतमध्ये घेऊन मी इथे गोलाकारसुद्धा इथे देऊन टाकला. आणि आपली जी चेस्ट आहे 9 इंच, तर इथे मी 9 इंचावरती पॉईंट दिला. त्यानंतर आता फ्रंट नेक आहे रेडी 5.5 इंचाचा, तर 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन 6.25 इंचावरती मी इथे पॉईंट दिला. आणि फ्रंट नेकची जी ही तर इथे फ्रंट जो नेक आहे आपला त्याची जी रुंदी आहे ती 2.25 इंचापर्यंत जी आहे मी ठेवलेली आहे. त्यानंतर शोल्डर टू बस्ट पॉईंट घेतलेला आहे 10.5 इंचावरती. त्यानंतर हुक आणि आईच्या पट्टी करून जेवढी आपली चेस्ट आहे त्याचा 10वा पार्ट आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1/2 इंच घेऊन मी इथे एक पॉईंट दिला. त्यानंतर खाली जेवढा आपण बस्ट पॉईंट दिला त्यातलं 1/2 इंच कमी करून वेस्ट लाईनवर मार्किंग करायची. त्यानंतर एक सरळ लाईन करून घ्यायची. नंतर 2.5 इंचाचा टक्स जे आहे मी कर्व शेप इथे देऊन दिला, म्हणजे आपल्या कटोरीचा शेप इथे देऊन दिला. त्यानंतर जे आहे मी इथे मार्किंग करून घेतलं. त्यानंतर आता वेस्टचं मार्किंग करायचं आहे, तर वेस्ट आहे आपली इथे 32 इंचाची. तर जेवढं आपलं पहिल्या टक्सपर्यंत भरतं आहे तेवढं आणि मधातला टक्स सोडून जे आपलं नंतरची वेस्ट आहे तेवढं त्याचं मार्किंग इथे मी करून घेतलं, जे की 8 इंच होतं. आणि 1 इंच जे आहे शिलाई मार्जिन घेतली आणि 1 इंच आपल्याला संपूर्ण शिलाई मार्जिन इथे घेऊन घ्यायची आहे. त्यानंतर जे आहे मी इथे चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन इथे अटॅच करून घेतली. त्यानंतर जे ही आपलं स्ट्रेट लाईन आणि कर्व शेपमधली लाईन आहे ती मेजर केली, कारण आपली कर्व शेपमधली लाईन जी आहे ती थोडीशी तिचं मेजरमेंट जे आहे जास्त भरतं स्ट्रेट लाईनपेक्षा. तर जिथपर्यंत स्ट्रेट लाईन आहे तेवढीच मी कर्व लाईन घेऊन आता जेही खाली आपलं उरलं त्याच्या डबलनं जे आहे आपली जी ही फिटिंगची लास्ट लाईन आहे त्याच्यावरती मार्क करायचं, याप्रमाणे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि आता आपल्याला जे ही मार्किंग झालेलं आहे आपलं फ्रंट पार्टचं ते पूर्ण मी इथे कट करून घेते.
पद्धतीनेच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि फ्रंट आर्म राऊंड जो आपण ड्रॉ केला आहे तोच आपल्याला कट करायचा आहे. आणि त्यानंतर जे आहे आता आपल्या स्लीव्ज इथे मला रेडी करायचं आहे. तर स्लीव्जसाठी जे आहे मी इथे फोल्डेड कपडा घेणार आहे. त्यानंतर जे आहे मी आपले जेवढी माझी चेस्ट आहे त्याच्यामध्ये 5 इंच एक्स्ट्रा घेऊन 4 फोल्डिंगमध्ये मी इथे कपडा घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे जे आहे ना आपल्याला जेवढी ही आपली स्लीवची हाईट आहे त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं आहे, कारण आपलं शिलाई मार्जिनसुद्धा यामध्ये अटॅच होणार आहे. तर त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला इथे 5 इंचावरती, तर 4 इंचाच्या स्लीव्ज ज्या आहे त्या रेडी होऊन जातात. तर 5 इंचावरती मी इथे पॉईंट दिला. त्यानंतर एक सरळ अशी लाईन इथे मारून घ्यायची आहे. आणि आता जे आहे एक लाईन मारणं झाल्यानंतर इथे जे आहे मी डाऊन देणार आहे. तर इथे पावणे 3 इंचाचा जो आहे मी इथे डाऊन दिलेला आहे, म्हणजे कॅप हाईट. आणि त्यानंतर जेवढंही आपला मुंडा राऊंड आहे जो की इथे 8 इंच आहे, तर 2 ते 2.25 इंचापासून मी आपला जो ही स्लीवचा शेप असतो तो इथे देऊन दिला. त्यानंतर फिटिंग आहे 6 इंच आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन जे आहे मी इथे मार्किंग केलेलं आहे. आणि जेही मार्किंग झालं ते मी इथे कट करत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल तर या प्रकारे आपल्याला ड्रॉ करून कट करायचं आहे. तर आता पूर्ण जे पार्ट्स आहे ते मेन फॅब्रिकवर ठेवून मी इथे कट केलेले आहे. आणि आता तुम्ही बघू शकता जो बॅक पार्ट आहे त्याचं खाली 1 ते 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. ते का घेतलेलं आहे तुम्हाला जेव्हा मी हा स्टिचिंगचा व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नक्की कळेल. त्यानंतर जे आहे आता आपण जेही पूर्ण याची कटिंग आहे ती मी इथे करून घेते. तर आता सगळी कटिंग झाल्यानंतर याची स्टिचिंगसुद्धा तुम्ही नक्की बघा. तीही मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देऊन देईल, तर तुम्ही तीसुद्धा इथे बघू शकता. त्यानंतर जे आहे माझं कंप्लीट कटिंग इथे झालेली आहे. तर आता भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.